नमस्कार, आपण पाहत आहात DS न्यूज 18. मी दीपक शिंदे. सारखं बरं सारखं. माझं नाव जितेंद्र भावे आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टी ही आमची जी पार्टी राष्ट्रीयकृत नोंदणीकृत पार्टी आहे आणि पुणे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. नाशिकला आम्ही जवळपास RTOतला 40% भ्रष्टाचार बंद आणलेला आहे. आता सध्या आजचा आमचे 2 निवेदन आहेत तुम्हाला. एक प्रामुख्यानं HSRPच्या संदर्भात आहे की ते रद्द करायला पाहिजे, कारण ती 2019 पासून अस्तित्वात आहे. त्याचं अस्तित्व काही आम्हाला स्पष्टपणे जाणवत नाही, पण आमची त्याच्यामध्ये याला लूट होते आहे. आणि दुसरं जे आहे, जनतेची जी कामं आहे ती शासकीय शुल्कात इथे व्हायला पाहिजे, ती होत नाही. पुन्हा मध्यस्थाविना विलंब वेगवान पारदर्शक पद्धतीनं ती झाली पाहिजे. आमचा फुटबॉल होऊ नये या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. त्याचं निवेदन आम्ही तुम्हाला द्यायला आलो आणि ते द्यायला आलो असताना आत्ता इथे थोडेसे गैरसमज झाले आणि आम्हाला फरशीवर बसायला लागलेले आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. तुम्ही तात्काळ याच्यामध्ये बदल करू शकत असाल तर तुमच्या कार्यालयामध्ये तुमचं जे कार्यालय दिलेले केबिन दिलेली आहे ती एकदम मोर दॅन सफिशियंट आहे. सगळे बसून आणि चर्चा होऊ शकते. जर तुम्हाला तो बदल करायचा नसेल तर आम्ही इथे बोलू शकतो तुमच्याशी. आमचं हे म्हणणं आहे की फरशीवर आम्ही याकरता बसलो की आम्हाला अडवणूक झाली, पण ती जर अडवणूक नसेल आम्ही सन्मानानं तुमच्या समोर बसून आम्हाला शांतपणे गांभीर्यानं तुमच्याशी चर्चा करता येईल. यावर तुमचं काय ओपिनियन ते आम्हाला सांगा. 5 जण यांचे तुमचे कोणतरी असेल, 5 जण घ्या, 5 जण या, तुमचं काय असेल शिष्टमंडळ घ्या, सगळेजण जाता येणार. ऐका, त्याच्यावरच तर चर्चा आहे सर. केबिन आम्ही खूप मोठं बांधलंय, त्याच्यामध्ये 10-15 खुर्च्या ठेवल्या आहेत आणि आमचे 10-15 पेक्षा जास्त माणसं नाही. आणि अधिकारी जे आहेत ना ते सक्षम आहेत, सगळ्या परीक्षा देऊन उत्तमरित्या पास झालेले आहेत आणि जनता निरुपद्रवी आहे. तिला तिचं मागणं त्या सरकारकडे मांडायचं आहे, तर त्या सरकारी नुमाइंदा जो आहे तो सक्षम आहे, त्यांच्याबरोबर आम्ही बोलणार. तुम्ही आता प्रतिनिधी म्हणून बोलताय ना. हो, 5-6 जण बोलू, पण सगळ्यांना ऐकायचं आहे. त्यांना सगळ्यांना ऐकायचं नाही. तुम्हाला इथं जर सांगायचं तर सांगा, तुमचे जो कोण शिष्टमंडळाचं 5 जण असतील ती घ्या, आतमध्ये चर्चा करा आणि या. परत एकदा सांगतो, सरांना कळलंय, तुम्हाला परत सांगतो. ती जी केबिन आहे 20x20 ची आहे, त्याच्यात 10-15 खुर्च्या आहेत. आम्हाला सगळ्यांना सन्मानानं बसता येईल, तुम्हाला सन्मानानं चर्चा करता येईल. मालकाला जर मालकी ताटात ठेवायचं नसेल, तुम्हाला त्याला असं गुलामच करायचं असेल तर आम्ही इथे बसतो. आमचं काही म्हणणं नाही. चला वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम.